मंडळी नमस्कार. नमस्कार. आज तारीख आहे 22 एप्रिल. आशिष गुरव आणि त्यांची सगळी फॅमिली दिसते आपल्याला. तर या सर्वांनी आज त्यांचं घर बांधण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि पहिला चिरा लावलेला आहे शुभारंभाचा. 2016 साली त्यांनी हा प्लॉट घेतला मामांच्या सांगण्यावरून. जाधव साहेबांचं घर सुद्धा इथेच आहे आणि त्यानंतर ते जेव्हा त्यांच्याकडे यायचे त्यावेळेला बोलण्यातून आम्हाला पण घर बांधायचं आहे अशा प्रकारे त्यांनी सुद्धा त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं. साहेब, आजच्या या समारंभाच्या दिवशी आनंद प्रसंगी तुम्ही काय सांगाल तुमचं मनोगत? एक जागा घ्यायची होती, एक हक्काचं घर बांधायचं होतं गावी. जे आम्ही मामांकडे आलो, मामाने आम्हाला म्हणजे हे केलं की इथे चांगलं आहे हे, आणि नितीन कदमांची साथ भेटली आणि आम्ही इथे रूम प्लॉट बुक केला आणि आज रूम बांधायला चालू केलं. केव्हापासून तुमचं स्वप्न होतं? खूप झाली 20 वर्ष झाली असेल स्वप्न होतं की गावी घर बांधायचं. तुम्ही काय करता? सर्व्हिस रिलायन्समध्ये आहे. थोडं बाबांशी बोलूया. तुम्हाला काय वाटतं आजच्या आनंद प्रसंगी तुम्ही काय सांगाल? आज खरोखर मन भरून आलं आहे माझं. त्या मुलाने मोठा पाऊल उचललं आहे. आम्ही मावळंगे गावात आमचं घर आहे पूर्वजांचं. ओके. आता मुलांनी जे इथे स्वतःच्या ह्याच्यावरती हिमतीवरती घर घेतलं, त्यांनी स्वतः आता घर बांधली पण त्याच्या मामाच्या आशीर्वादाने. म्हणजे तुम्ही बघत असाल या सगळ्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरती खूप असा आनंद आहे. आणि गावाकडचं हक्काचं घर मुंबईकरांना प्रत्येकाला पाहिजे असतं, पण ते स्वप्न मनात ठेवून त्याप्रमाणे पाऊल उचलणं आणि प्रत्यक्षात ते बांधण्यास सुरुवात करणं आणि ते प्रत्यक्ष स्वप्न उतरवणं हे म्हटलं तर कठीण असतं. पण ह्या कठीण गोष्ट सुद्धा जर आपण मनात आणली तर शक्य करू शकतो. ह्या ग्रो फॅमिलीने दाखवलेलं आहे. त्यांच्या आई थोडंसं सांगतील. जे आज मुलाचं स्वप्न होतं ते साकार झालेलं आहे. हा मोठा स्वप्न पूर्ण झालं ना, याचा आनंद वाटतो. प्रत्येक कोणत्याही गोष्टीमध्ये जर पाठिंबा पाहिजे असतो तो म्हणजे अर्धांगिनीचा. तर त्यामुळे आशिष गुरव साहेबांच्या अर्धांगिनी माधवी गुरव यांचं मनोगत आपण घेऊया. एक स्वप्न असतं गावात स्वतःचं असं हक्काचं घर असावं, तेच आज आम्ही पूर्ण करायला सुरुवात करतोय. मामा आणि सगळ्यांच्या मोठ्यांच्या आशीर्वादाने आमच्या दोघांचं एक स्वप्न आता पूर्ण होणार आहे. 31 डिसेंबर हा साजरा करायला मामांकडे फर्स्ट टाइम आम्ही आलो होतो. हा लिटरली 6 महिन्याचा होता. तेव्हापासून आम्ही बघितलेलं चला आता ह्या इकडे पण आपण एक स्वतःचं असं बांधू, आणि ते आज साकार झालं आहे. आज हा 8 वर्षाचा आहे आणि आता त्याची पूर्तता कंप्लीट होईल. आणि ही झाडं सगळी आम्ही त्यावेळी बांधायला सुरुवात केली. नितीन सरांच्या मदतीने प्लॉट घेऊन सगळं कसं करायचं काय करायचं त्यांच्या हेल्पने सगळं काही अस्तित्वात आलेलं आहे. आम्ही जेव्हाही येतं की स्वतःच असं काहीतरी आंबा म्हणजे फळ भेटावं झाडाचं, ते आज स्वप्न आमचं कंप्लीट झालं. जे आम्ही कधी पण येतो मे महिन्यात तर एक झाडाला असं फळ लागलेलं असं मन भरून येतं की आज हे आमचं फळ आहे. मग खूप आनंद होतो त्याबाबत. आता या सर्व पाठीमागे हे सर्व घडण्यापाठीमागे जी सुरुवात झाली, स्वप्न जरी यांचं असलं तरी स्वप्नाची पूर्तता होण्यासाठी जे निमित्त ठरलं ते म्हणजे त्यांचे मामा म्हणजे आमचे जाधव साहेब, ज्यांनी सुरुवात केली. पहिला प्लॉट घेतला कोकण सृष्टीमध्ये, त्यांनी पहिलं घर बांधकाम केलं आणि आज त्यांचं भरपूर कुटुंब म्हणजे गोताळाच त्यांनी कोकण सृष्टीमध्ये आहे असं म्हणता येईल. तर 4 शब्द त्यांच्याकडून आपण काय ऐकूया. जाधव साहेबकडे 2012ला आम्ही इथून जात असताना आम्हाला हा प्रोजेक्ट दिसला आणि आम्ही दुसऱ्याच दिवशी आम्ही इकडे 4 प्लॉट बुक केले. ह्या कोकण सृष्टीमध्ये आज आमचे जवळजवळ 8 प्लॉट आहेत आणि वरती डोंगरावर पण 1.5 एकर जमीन आहे. आणि तसंच हा जसा प्रोजेक्ट आम्हाला आवडला तसा आम्हाला कोकण नगरचा पण प्रोजेक्ट आवडला. तिकडे पण आम्ही जवळजवळ 5 प्लॉट आम्ही बुक केलेले आहेत. आमचे नातेवाईकच आहे सगळे. तर आमची अशी इच्छा आहे की आता आमचं नाव बदलायचं आहे की गुरव प्रोजेक्ट म्हणून असं करायचं नाही. म्हणजे ते आमच्याकडे ह्या 31च्या निमित्ताने आल्या होत्या. मग त्यांना इकडची जागा एवढी आवडली ना की त्यांनी मग त्यांचंही मन होतं की आम्ही इथे म्हणजे घ्यावी स्वतःची छोटीशी जागा.
त्यांनी घेतली सुद्धा. आणखीन आता त्यांचं घर बांधायचं स्वप्न पूर्ण करतायत ते. कोकण भूमी डेव्हलपरचा हा जो 31चा कार्यक्रम असतो, दरवर्षी आम्ही कार्यक्रम तिकडे साजरा करतो. त्यानिमित्ताने बरेच नातेवाईक, पाहुणे वगैरे मित्रमंडळी येतात आणि हे जी ॲडव्हर्टायझिंग जी होते ती माउथ टू माउथ ॲडव्हर्टायझिंग होते. आम्हाला कसं चांगलं झालं आमचं. आज आम्हाला 11 वर्ष झाली इकडे घर बांधून. त्या 11 वर्षाचा आम्ही सगळा अनुभव आम्ही त्यांना शेअर करतो. त्यामुळे त्यांना पण एक एवढा कॉन्फिडन्स येतो की ह्या प्रोजेक्टबद्दल आणि ती लोक मग लवकरात लवकर असे प्लॉट घ्यायला सुरुवात करतात. असे आमचे जवळजवळ आता 16 प्लॉट झालेले आहेत आमच्या इकडे, आमच्या नातेवाईकांचे. होय. माझं नाव रघुनाथ पांडुरंग गुरव. आमचे मेवणे रवींद्र जाधव म्हणून यांनी 12 वर्षापूर्वी या कोकण सृष्टीमध्ये प्लॉट खरेदी केला होता आणि त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्याबरोबर आवड निर्माण होऊन या कोकण सृष्टीमध्ये आज जवळजवळ आम्ही 12 वर्षे फेऱ्या मारतो आहे. सतत महिने त्यांच्याबरोबरच आम्ही फेऱ्या मारत असतो. आणि माझं सुद्धा एक असं स्वप्न आहे की कोकणामध्ये घर असावं, त्याचा प्रयत्नशील आहे. आता पाहूया, पण यावं असंच माझी सुद्धा सर्वांना मी विनंती करतो आहे. विठ्ठल गुरव यांचे सुद्धा स्वप्न पूर्ण झालेले आहेत घराच्या, त्याचप्रमाणे आमच्या सुद्धा होतील. माझ्या भाऊजींचं आशिष गुरव आणि माझी बहीण आकांक्षा गुरव या दोघांनी मिळून हा जो प्लॉट विकत घेतलेला आहे, एवढ्या वर्षाच्या मेहनतीनंतर त्यांनी स्वतःची वास्तू इथे उभारण्याचं जे स्वप्न आहे त्याची स्टार्टिंग केलेली आहे. आम्ही पूर्ण परिवारातर्फे त्यांना एक अभिनंदन करतो आणि हार्दिक शुभेच्छाही देतो की त्यांचे स्वप्न तेवढंच साकारपणे उभं राहावं आणि तेवढंच ते फलित व्हावं दोघांना. आणि खूप आनंद होता या गोष्टीचा की एक स्वतःच्या बहिणीला पुढे परत बघून वगैरे एक म्हणजे भावनिक असतात का. छान छान, धन्यवाद.